महापौर महोदय एकाच EHV स्टेशन आणि हॉस्पिटल बद्दल फक्त एकाच वेळी बोलतो. EHV स्टेशन परिस्थिती सांगतो, कामं अंतिम टप्प्यात आहे. डिसेंबर पर्यंत हे जे चिखलडोंगरीचं आहे, जागेमध्ये जागा हँडओव्हर झालेली परत गेली, तिथे कोस्टल रोड आला, तिथे सगळ्यामुळे ती जागा परत बदलली आणि अंतिम काम तिथे चालू झालंय. EHVचं आहे. 2 विरार ईस्टला आणि 1 सुरक्षा स्मार्ट सिटीमध्ये आणखीन EHV बनते. आचोळे हॉस्पिटलची जागा राज्य सरकारने कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेऊन 22 कोटीची जागा, त्यामध्ये माझ्या नावाचा उल्लेख आहे की माननीय आमदार राजा नाईक यांच्या विनंतीवरून ही 22 कोटीची जागा वसई विरार महापालिकेला विनामूल्य देण्यात, तसा GRE आहे तो. असं म्हणजे हॉस्पिटलच्या जागेची स्थिती त्या अगोदर ती जागा कोर्टाच्या नावावर होती. कोर्टाकडून PWD राज्य सरकारकडून महापालिकेला अशा प्रकारे ती वर्ग झाली. त्यामुळे EHVचं आणि हे झालं. महापालिका कोर्टाच्या नावावर होती. कोर्टाला तहसीलदार कचेरी, प्रांत ऑफिस सगळं दिलं. हायकोर्टाचे जज इकडे मला प्रश्न विचारला गेला किंवा प्रश्न उपस्थित केला तर त्याची उत्तरं माझ्याकडे तयार आहेत. तुम्ही पण तयार राहा. तर ते तहसीलदार कचेरी, प्रांत ऑफिस कोर्टाला वर्ग केल्यावर कोर्टाने त्याच्यावरचा अधिकार सोडला. हायकोर्टाच्या कोणत्या तरी महिला माननीय न्यायाधीश होत्या, त्या आलेल्या आणि त्यांनी त्यावेळी नोंदवायला सांगितलेलं. माहीत नसेल ते इन्फॉर्मेशन देतो. उगीच ते हॉस्पिटल आपलं राज्य शासनाकडे गेलं, इकडे गेलं, तिकडे गेलं. लांब बोलू नका, लांब बोलू नका. EHV स्टेशन चिखलडोंगरीचं रस्त्यामध्ये गेलं, कामणचं लवकर. तुमच्या कारकिर्दीत काय चालू झालंय तेवढं सांगा ना. तुमच्या कारकिर्दीत काय पास झालाय तेवढं सांगा, बाकी काय सांगू नका. हे सगळं आमच्या कारकिर्दीत राजेश पाटील, श्री ठाकूर, हितेंद्र ठाकूर, MMRDAची कामं 24ला पास करून घेतलेली. आज चुकून अंजू पाटील तुमच्याकडे आहे का पत्र? हा, त्या पत्रावरचे रिमार्क आणि हे सगळं त्यावेळी पास झालेले. उगीच कोणीही एक तर ही मिटिंग लोकांचं ऐकण्याकरता मध्येच खुमखुमी येते कोणाला तरी भाषण करायची आणि मग आम्हाला उत्तरं द्यायला लागतात. ज्याला खुमखुमी आहे ना त्याने घ्यावा माईक आणि नंतर उत्तरं द्यायला मी बसलेला आहे इकडे.